सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. वेलकम टू सदैव क्लासेस अँड टुडे वी हॅव स्टार्टेड पार्ट 1. त्यातलं सेकंड लेसन चालू केलं होतं आपण. पिरियडिक टेबल ना काहीतरी नाव आहे त्याचं बघा. चलो. सो दिस युअर टेक्स्ट बुक आहे आपला. काल आपण एक पार्ट पाहिला त्याचा. शॉर्ट मध्ये रिव्हिजन सांगतो काय काय बघितलं काल आपण बघा. फर्स्ट लेसन ऑलरेडी झालं आपला. सो द सेकंड लेसन आपला सुरू केला होता आपण. द सेकंड लेसन कोणता सेकंड लेसनचा बघा. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये आपण ट्रायड बघितलं, डोबेरियाचे ट्रायड्स पाहिलं होतं, देन न्यूलँड्स ऑक्टेव्ह पाहिलं होतं, अँड मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. राईट. नाव टुडे विल स्टार्ट विथ द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. काय त्याचे मेरिट्स होते बघा. मेरिट्स मेरिट्स म्हणजे काय तर एक मिनिट, माझ्या मते आधी थोडंसं मराठी समजून सांगा, मग तुम्हाला बरं पडेल आय थिंक, है ना. पेज नंबर किती आहे रे? 28. तर मेंडेलीच्या आवर्त सारणीचे गुण काय गुण होते बघा. पहिलं, आता मेंडेलची आवर्त सारणी जसे तसे आपण स्वीकारलेली नाही. काय गुण होते पहिली गोष्ट म्हणजे, आणि त्याचे काही गुण आणि दोष सुद्धा होते. तर बघा पहिलं काय तर व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. विज्ञान हे प्रगतिशील आहे, बरोबर. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने आणि पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा कशामध्ये आहे आपल्याकडे? विज्ञानामध्ये आहे. मेंडेलच्या आवर्त सारणी विज्ञानाची वैशिष्ट्य स्पष्ट दिसतात. कोणतं? पहिलं त्या मूलद्रव्याचे काय केलं त्याने गुणधर्म अणुवस्तुमानांक. त्याने काय म्हटलं होतं कालच सांगितलं तुम्हाला मी. अणुवस्तुमान म्हणजे काय? ओके. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? अणुअंक काय? तुम्हाला सांगितलं होतं. अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत हा नियम त्याने सर्व मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलने काय केलं, आतापर्यंत जी काही माहिती होती, बरोबर, तर ही जी काही माहिती आहे ती माहिती अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो असे त्याने काय केली होती, मांडणी केलेली होती. बरोबर. कोणी? मेंडेलूने. त्याचं काय म्हणणं होतं बघा. पहिलं त्याने काय केलं, गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त केले. उदाहरणार्थ बेरिलियम. बेरिलियमचं आधी त्याने वस्तुमान ठरवलं होतं 14.09, नंतर बदललं आणि किती झालं 9.4. किती झालं 9.4. आणि दुरुस्त करून त्याने काय केलं, बेरिलियमला बोरॉनच्या आधी जागा दिली. त्याच्या आधी जागा दिली आणि बोरॉनच्या आधी त्याने जागा दिली. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा. सो व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. सी सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्हचा अर्थ काय होतो? पुढे पुढे जाणे. आपण आयुष्यात प्रोग्रेसिव्ह राहिलं पाहिजे, पुढे पुढे जायला पाहिजे, मागे नाही यायला पाहिजे. सो देर इज अ freedom in science to revise old inference by using more advanced mean of method and doing experiments. ठीक आहे. तर मेंडेलीने याचा वापर केला या ठिकाणी बघा. सो while applying the law of proportion of elements as sorry while applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all the known elements, and काय केलं, he arranged the elements with a thought that the information available till then was not final. त्याने जी इन्फॉर्मेशन होती फायनल होती का नाही. therefore त्याने काय केलं, there were some changes. कोणकोणते? फर्स्ट नंबर, atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the atomic periodic table in accordance with their properties. ठीक आहे. त्याने थोडे चेंजेस केले. एक्झाम्पल काय बघा तुम्हाला दिलंय. प्रिव्हियसली बेरिलियम होता, बेरिलियमचा atomic mass was determined 14.09. ते त्याने करेक्ट केलं आणि किती झालं 9.4. किती झालं 9.4. आणि therefore बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. बेरिलियम कुठे ठेवलं नाही, बोरॉनच्या आधी ठेवलं. सो दिस वॉज द फर्स्ट मेरिट. हा त्याचं काय होतं, फर्स्ट मेरिट होतं बघा. देन सेकंड अजून त्याने काय म्हटलं होतं बघा. सेकंड, मेंडेलीवने काय केलं, आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागल्यामुळे रिकाम्या ठेवल्या बघा. त्याने काय केलं, रिकाम्या जागा ठेवल्या. त्याचं म्हणणं काय होतं की त्या जागेसाठी योग्य ते मूलद्रव्याचा अजून शोध लागलेला नाही. बरोबर. त्याने जागा रिक्त ठेवल्या आणि त्याचं म्हणणं होतं की त्यासाठी अजून शोध त्या मूलद्रव्यांचा लागलेला नाही. बरं. अजून काय म्हटलं त्याने बघा. त्यापैकी 3 जागा अज्ञात मूलद्रव्यांच्या जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून, म्हणजे काय नाव त्याचं नाव बघा. 3 नावं त्या ठिकाणी नीट लक्षात. 3 नावं. पहिलं आहे इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. इका बोरॉन, इका अल्युमिनियम व इका सिलिकॉन अशी नावे देऊन त्याने काय केलं, त्यांची अणुवस्तुमाने सुद्धा ठरवली 44, 68 आणि 72. तर त्यानंतर त्यांचा शोध लागला. कोणत्या त्या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्यांना काय नाव दिलं? पहिलं इका बोरॉन. इका बोरॉन म्हणजे काय? स्कॅन्डियम. बघा, इका बोरॉन म्हणजे काय? स्कॅन्डियम. तर दुसरं होतं इका अल्युमिनियम. इका अल्युमिनियम म्हणजे गॅलियम. आणि दुसरं होतं सिलिकॉन. इका सिलिकॉन म्हणजे काय? जर्मेनियम. अशी नावे देण्यात आली. बरोबर. म्हणजे मेंडेलीवने जे काही भाकीत ठरवलं होतं ते सर्व काय झालं त्या ठिकाणी योग्य झालं.
बघा, एका अल्युमिनियम म्हणजेच गॅलियम, एका अल्युमिनियम म्हणजेच गॅलियम दोघांची यात तुलना केलेली आहे. अणुवस्तुमानांक 68 69.7, घनता 5.9 5.9, द्रवणांक कमी आहे 0.2, क्लोराईडचे सूत्र ECl3 GaCl3, ऑक्साईडचे सूत्र आणि ऑक्साईडचे स्वरूप. ओके, ठीक आहे. परत रिपीट करतो बघा क्वेश्चन काय आहे 2 नंबरचं. सो मेंडल केप्ट वेकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल. त्याने काय केलं, प्लेसेस वेकंट ठेवले. फॉर व्हॉट पर्पज इज दॅट? सो काही अननोन एलिमेंट्स होते, देर वर सम अननोन एलिमेंट्स, सो ही केप्ट द प्लेसेस वेकंट. ओके, इन द टाइम बघा, व्हॉट आर द एक्झाम्पल त्यांनी दिले बघा इथे. इका बोरॉन, इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. बघा इथे इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. अंडरलाईन करतो बघा. इका बोरॉन, एक मिनिट. इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. मी ज्याला ज्याला अंडरलाईन करतो, जे सांगते महत्वाचं आहे. त्यांचं ॲटॉमिक मास आहे 44 68 72. ओके, अँड द मीन काय झाल्यानंतर डिस्कवरी झाली. अँड द इका बोरॉन, बघ इका बोरॉन म्हणजे काय, स्कॅन्डियम. इका बोरॉन म्हणजे स्कॅन्डियम. इका अल्युमिनियम, इका अल्युमिनियम मीन्स गॅलियम. आणि इका सिलिकॉनला काय म्हटलं गेलं, जर्मेनियम. ठीक आहे, हळूहळू म्हटलं गेलं. आणि त्यांची प्रॉपर्टी सुद्धा जवळजवळ मॅच झाली आहे. ओके, सो द प्रॉपर्टी वॉज मॅच्ड. ओके, ऑल द प्रॉपर्टीज वर मॅच्ड. ठीक आहे, अशा प्रकारे. ना द थर्ड, थर्ड काय सांगितलं त्याने बघा. ठीक आहे, थर्ड तर पुस्तिकचा गुणधर्म काय होता, तिसरा मेरिट काय होतं. मेंडेलीच्या मूळ आवर्त सारणीत, नीट लक्ष इथे बघा. मेंडेलच्या मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूसाठी जागा राखून ठेवली होती का, नव्हती. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, अर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागला. राजवायू म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जे वायू कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत सहभागी होत नाही त्याला निष्क्रिय वायू असे म्हणतात. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन असे ते वायू आहेत. शोध लागल्यानंतर मेंडेलने मूळ आवर्त दाखवलं, त्याने काय केलं, शून्यगण तयार केला. काय केला, शून्यगण निर्माण केला. त्याला त्याने काय म्हटलं, राजवायू. बरोबर, त्याने त्या ठिकाणी ते राजवायू बसवले. ठीक आहे, बरं परत सांगतो. हम्म. See, the third property was there was no place. बघा, there was no place for the for the noble gases. There was no place for result for noble gases in Mendeleev's periodic table. So, however, काय झालं, when they were discovered, when the noble gases such as helium, neon, argon were discovered towards the end of the 19th century, मेंडेलने काय केलं, he created a new group. त्यांनी न्यू ग्रुप बनवला, झिरो ग्रुप. काय नाव दिलं त्याचं, झिरो ग्रुप. झिरो वाय, कारण त्याची जी व्हॅलेन्सी असते ती झिरो असते. आता व्हॅलेन्सी काय आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर व्हॉट इज व्हॅलेन्सी किंवा संयोजन म्हणजे काय, यू नो व्हेरी वेल. तर इट्स व्हॅलेन्सी, जे काही नोबल गॅस आहे, तर व्हॅलेन्सी इज झिरो. Therefore, they are kept in a zero group at the end of the table. ठीक आहे, आणि ते सर्व त्या ठिकाणी बसून दिलेत. सगळ्यांचं लक्ष पाहिजे हा. मी नुसतं शिकवत चाललो असं नाही, तुमचं लक्ष पाहिजे. काही डाऊट असेल तुम्ही नंतर मला विचारून घ्या. एंड ऑफ द लेक्चर तुम्ही मला विचारून घ्या. पुढे बघा, आता हे झाले काय, त्याचे गुण झाले. हे काय झाले, सगळे गुण झाले. आपण गुण पाहतोय. ओके, मेरिट्स पाहतोय. आता काय डिमेरिट सुद्धा होते. डिमेरिट्स म्हणजे काय, त्याचं अपोजिट, त्रुटी किंवा काय दोष होते, काही कमतरता त्याच्यामध्ये होत्या. पहिली कमतरता अशी होती बघा, कोबाल्ट कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हची आवर्तसारणी संदिग्ध होती. दोघांचं बघा, अणुवस्तुमानांक दोघांचं सारखं होतं, कोणाचं, कोबाल्ट आणि निकेल. म्हणून त्यांना प्रश्न पडला की या दोघांना कोणाला पुढे घ्यायचं, कोणाचं. आता सगळ्यांना बऱ्याच वेळा असं होतं बघा, जर एका दोन मुलांना जर सारखे मार्क असतील तर कोण पहिला आणि कोण दुसरा यामध्ये फरक पडतो. अशा प्रकारे या ठिकाणी झालं होतं. कशामध्ये, कोबाल्ट. सो व्हॉट आर द डिमेरिट्स. फर्स्ट डिमेरिट काय, the whole number atomic mass of element cobalt and nickel is the same. Okay, the whole number atomic mass कोणाचं, cobalt and nickel, it was the same. Therefore there was an ambiguity म्हणजे काय, संदिग्ध. काय करायचं, कोणाला पुढे ठेवायचं, कोबाल्टला की निकेलला. ओके, ambiguity regarding the sequence in Mendeleev's periodic table. Okay, there was a ambiguity regarding the sequence. हा झाला फर्स्ट डिमेरिट, पहिली त्रुटी होती. दुसरं काय बघा, सगळ्यांचं लक्ष पाहिजे. दुसरं काय आहे, एक सेकंड हा.
दुसरं काय यांचं म्हणणं होतं, तर मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर वस्तुमाने भिन्न बघा, त्यांची अणुवस्तुमानं भिन्न असल्यामुळे काय झालं होतं, तर त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये कशाप्रकारे जागा द्यायची हे एक मोठे आव्हान होते. समस्थानिके म्हणजे काय? आयसोटोप्स. पॉइंट नंबर 2 बघा. आयसोटोप्स वर डिस्कव्हर्ड. पॉइंट नंबर 2 बघा, मी अंडरलाईन करत जातोय. Isotopes were discovered after long time. Okay, after long time after Mendeleev put for this periodic table. So as the isotopes have the same chemical properties, and chemical property is same, but the atomic masses कसे असतात different असतात. So there was a challenge in placing them in Mendeleev's periodic table. आणि ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न पडला आपल्याला शास्त्रज्ञांना. So this was the second demerit किंवा दुसरी त्रुटी होती ती बघा. थर्ड वन काय? सो व्हॉट इज द थर्ड वन? तिसरं काय? तिसरी त्रुटी काय होती तर वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकातील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य किती मला शोध लागेल याचे भाकीत करणे काय झालं होतं? शक्य नव्हतं. ओके. जो काही त्यांना चढता क्रम लावायचा होता ना कशाचा? अणुवस्तुमानांकाचा, तो काही नियमित दराने होत नव्हता. ओके. तसा होत नव्हता. म्हणून त्यांना एक मोठा प्रश्न पडला, की आता जर 2 मूलद्रव्यांच्या मध्ये जर तिसरं आणखी किती मूलद्रव्य मिळतील याचा आपल्याला काही शोध लागत नव्हता. सो व्हॉट वॉज द थर्ड डिमेरिट? When the elements were arranged, बघा लक्ष द्या. So when the elements were arranged in an increasing order of atomic masses, ठीक आहे, त्यांना अरेंज केलं increasing order of their atomic masses. So there was the rise in the atomic mass. जी rise in the atomic mass होती that was not uniform. Okay, that doesn't appear to be uniform. Uniform नव्हती. Therefore, it was very difficult or it was not possible therefore to predict how many elements could be discovered between the two heavy metals. ठीक आहे. ते कळत नव्हतं की नेमकं किती त्याच्यामध्ये असणार बिकॉज जो प्रपोर्शन होतं दॅट द प्रपोर्शन ऑफ इन्क्रीजिंग द ॲटॉमिक मास वॉज नॉट युनिफॉर्म. अजून चौथं डिमेरिट काय होतं बघा. व्हॉट वॉज द फोर्थ डिमेरिट? हायड्रोजनचे स्थान. काय होतं चौथी त्रुटी काय होती? हायड्रोजनचे स्थान. आता हायड्रोजनचे स्थान काय होतं बघा. याच्यात काय फरक पडला होता इथे? हायड्रोजन हा हॅलोजनांशी म्हणजे घन 7 साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे. तर फ्लोरीन, क्लोरीन यांची रेणुसूत्र सुद्धा F2 आणि Cl2 आहेत. तसेच हायड्रोजन व अल्कधातू घन 1 यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा साधर्म्य पाहायला मिळतं. हायड्रोजन हा व अल्कधातू सोडियम, पोटॅशियम इत्यादी यांनी क्लोरीन व ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली तर तयार केलेल्या संयुगाच्या रेणुसूत्रामध्ये सुद्धा साधर्म्य आहे. म्हणजे जर विचार केला तर हायड्रोजन कुठे जाईल? घन 1 मध्ये. हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या घन 1 की हॅलोजनच्या घन 7 मध्ये ठरवता येत नव्हतं. कशामुळे? या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमुळे. बरोबर. हा मोठा एक त्यांना प्रश्न पडला, की हायड्रोजनला ठेवायचं कुठे? हायड्रोजनला ठेवायचं कुठे? बरोबर. काय होतं बघा रिपीट करतोय. हं, ठीक आहे. हं. सो गौरव आलाय. व्हेरी गुड. So the fourth point was the position of the hydrogen. So hydrogen ठेवायचं कुठे? So hydrogen shows similar properties with the halogens and halogens कुठे आहेत? ग्रुप 7 मध्ये. The molecular formula of hydrogen is H2 while the molecular formula of fluorine and chlorine is F2 and Cl2. मी थोडं फास्ट यासाठी घेतोय की बऱ्याच गोष्टी तुम्हाला गोष्टी कळायला पाहिजेत and you should read also. थोडं त्यामुळे फास्ट जातोय. सो देअर वॉज अ प्रॉब्लेम कुठे ठेवायचं हायड्रोजनला? वेदर इन ग्रुप 1 मध्ये ठेवायचं और इन ग्रुप 7. सो दॅट वॉज द प्रॉब्लेम क्रिएटेड ॲट दॅट टाइम. कळलं तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना? सो दिस वर द डीमेरिट्स. आता मेरिट्स पाहिले आपण, डीमेरिट्स पाहिले. त्यानंतर काय पाहणार आहोत आपण? ओके. ते क्वेश्चन्स वगैरे ते आपण नंतर बघूया. देन व्हॉट आर वी गोइंग टू सी? मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा मॉडर्न पिरियडिक लॉ. आता हा मॉडर्न पिरियडिक लॉ आपण पाहणार आहोत. काय आहे? आधुनिक आवर्ती नियम. बरोबर. आधुनिक आवर्ती नियम काय आपण पाहणार आहोत. पुढे आपल्याला पाहायचं आहे आधुनिक आवर्ती नियम, मॉडर्न पिरियोडिक लॉ. आधुनिक आवर्ती नियम, मॉडर्न पिरियोडिक लॉ. आता फरक काय बघा. फरक काय तुम्हाला मी सांगतो. फरक जो आहे तो कुठे आहे तर या ठिकाणी बघा. कुठे फरक आहे? या ठिकाणी. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. बरोबर. आणि हे आधुनिक प्लस
अणुअंक घेतलं. काय घेतलं? अणुअंक. आणि जर आपण मेंडेलिव्हचा विचार केला तर मेंडेलिव्हमध्ये काय होतं? अणुवस्तुमानांक. काय होतं? मेंडेलिव्हमध्ये अणुवस्तुमानांक. बघा लक्षात घ्या. हा मोठा फरक आहे दोघांमध्ये. कळलं? तर मेंडेलिव्हने अणुवस्तुमानावर आधारित काय तयार केली? आवर्त सारणी तयार केली आणि आधुनिक आवर्त सारणी कशावर अवलंबून आहे? अणुअंकावर. अणुअंक दाखवतो आपण झेडने आणि अणुवस्तुमानांक दाखवतो आपण ए ने. कशाने दाखवतो आपण? ए ने. ठीक आहे. हा एक मोठा फरक आहे लक्षात घ्या. हे कोणी केलं? 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक आहे हेनरी मोझले. मोझले नाही मोसले जे असेल ते. त्याने काय केलं? अशा प्रकारे काय केलं? मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजे त्या अणुकेंद्रातील धनभराव किंवा प्रोटॉनची संख्या. तुम्हाला काय सांगितलं मी? अणुअंक म्हणजे काय? तर अणुमध्ये अणुकेंद्रकामध्ये असलेला धनप्रभार किंवा प्रोटॉनची संख्या. तर त्याचं म्हणणं काय होतं, की अणुअंक हाच काय आहे या गोष्टींसाठी म्हणजे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम त्याने बदलला आणि काय म्हटलं त्याने? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे कशाचे आवर्ती फल असतात? त्याच्या अणुअंकाचे. हा मोठा फरक लक्षात ठेवा. आता एक गोष्ट चेंज झाली, की बाकी गोष्टी सुद्धा बदलतात. So what is the modern periodic law? What is the modern periodic law? Say in 1913, okay, the English scientist of the Henry Moseley. So what he said, so number Z, Z is atomic number. The properties of elements are a periodic function of their atomic number. लक्षात ठेवा atomic number. आणि मेंडेलिव्हने काय कशावर केलं होतं? ही यूज atomic mass number किंवा atomic masses. बघा. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. सो त्याने काय केलं होतं? ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक मास नंबर यूज केलं होतं. सो ॲटॉमिक नंबर विच डिनोट बाय झेड अँड ॲटॉमिक मास नंबर बाय ए. गेटिंग हा दिस इज द मेजर डिफरन्स. हा मेजर डिफरन्स आहे मेंडेलिव्ह आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता त्याने काय केलं? आधुनिक आवर्त सारणीचे स्वरूप कसे दीर्घ स्वरूप आहे. स्वरूप कसे आहे? दीर्घ आहे. 2 मिनिटं फक्त. मी जरा थोडं पुढे जाऊन बघतो किती तुमचं आहे. बऱ्यापैकी आहे. आज होईल असं वाटत नाही मला. चला. टेन्शन घेऊ नका. जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपण पाहतोय आणि खूप घाई करत नाही आपण शिकण्यासाठी. कारण आपल्याला घाई करून पण चालणार नाही. सायन्स विषय थोडा समजला पण पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं आरामात पण जातोय आणि थोडं फास्ट पण जातोय. आता याची रचना काय बघा. हम्म. नियम झाला. आता रचना काय बघा. याची रचना कशी? आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे? याची 2. सो मॉडर्न पिरियोडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. कसं आहे बघा. जर आपण काय केलं? नेटवर्क जातोय तुमचं मान्य आहे मला, पण परत तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हेरी गुड. तर मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या बघा मूलद्रव्यांची मांडणी कशी केली आपण? मूलद्रव्यांची मांडणी एक सेकंड हा. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. ही बघा ही डेफिनेशन. कळलं? ही काय तुमची डेफिनेशन किंवा व्याख्या आहे. म्हणजे आपण काय केलं की मूलद्रव्यांची जी मांडणी केली ती कशी केली आपण? त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. बरोबर. अणुअंक अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांच्या भाकीत अचूकपणे करता आले आणि यालाच काय म्हटलं त्यांनी? दीर्घरूप म्हटलं. काय म्हटलं? आवर्त सारणीचे दीर्घरूप असं म्हटलेलं आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मागणी त्यांच्या अणुअंक म्हणजे झेड नुसार केलेली आहे. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी नाहीशा झाल्या. मात्र हायड्रोजनच्या स्थानाची संदेह आधुनिक आवर्त सारणीसह दूर झालेला नाही. हा सुद्धा ही एक त्रुटी या ठिकाणी राहून गेलेली आहे. काय बघा लक्ष द्या. आपण लॉ बघितला. लॉ बघा तुम्हाला दाखवा लॉ. नाउ व्हॉट इज द मेडोनिक पिरियड? सी द क्लासिफिकेशन. ओके. The classification of elements resulting from an arrangement of the elements in an increasing order of their atomic masses is the modern periodic table. ही definition झाली. We have arranged the elements. लक्षात घ्या आपण काय केलं? We have arranged the elements. We have arranged the elements. We have arranged the elements according to the or in the increasing order of their atomic number. Increasing atomic number increasing order of atomic number. So the property of elements can be predicted more accurately with the help of this table.
The modern table is also known, the modern table is also called as long form of the periodic table. खूप long आहे बघा, पुढे आपल्याला कळेल ते. So what happens in the modern periodic table, elements are arranged in accordance with their atomic number, म्हणजे Z. So as a result, the drawbacks of Mendeleev's periodic table appeared. फक्त एक जो ड्रॉबॅक तो राहिला किंवा एक डेमिट राहिला, that is the position of the hydrogen is not removed even in the modern periodic table. ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम फक्त आपला सॉल्व्ह झाला नाही. बरोबर. पुढे बघा. आपण बघा मागे तेव्हा शिकलो की अणूमधील इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉनच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केले असतात तसंच इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यावेळेस ठरत असतं. अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या अणुअंक इतकीच असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्याशी संबंध आधुनिक अवस्थेने स्पष्ट दिसून येतो. काय आहे तुम्हाला परत रिपीट करून सांगतो बघा मी, आणि डायग्राम पण काढून दाखवतो याची. सो वी आर सीन इन प्रिव्हियस स्टँडर्ड, बघा इथे आपण वाचतोय that the electronic configuration of an atom, the way in which the electrons are distributed on the shells around the nucleus is determined by the total number of electrons in it, and total number of electrons in an atom is the same as the atomic number. The relation between atomic number of element and the electronic configuration is clearly seen in the modern periodic table. आता बघा हे तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलं बऱ्याच वेळा डायग्राम काढून, आता परत दाखवतो. थोडीशी जागा आपल्याकडे आहे का इथे? येस, वी हॅव स्पेस हियर. बघा, आय ऑलवेज शोज, बघा दिस इज द न्यूक्लियस. हा काय आहे? अणूचं केंद्रक आहे. न्यूक्लियस ऑफ द ॲटम. आणि त्याच्या भोवती काय असतात तरी सांगा मला? देर आर ऑर्बिट्स असतात, आणि त्या ऑर्बिट मध्ये इफ यू सी द इन द ऑर्बिट, दिस ऑर्बिट्स देर आर इलेक्ट्रॉन्स. या ऑर्बिट मध्ये काय फिरतात? इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, राईट. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन दिस ऑर्बिट्स. सो इलेक्ट्रॉन्स ही आपण घेऊया ग्रीन कलर, ब्लू कलर. So electrons. So first orbit where there are maximum 2 electrons. Then there are 8 electrons in the second orbit. Maximum 8 electrons in the second orbit. E म्हणजे electron. झाले 4 झाले. Then 5, 6, 7 and 8. Okay. And finally this electron. इथं पण capacity 8 चे. So let's आपण दाखवू इथे फक्त 1 electron दाखवूया. Now what we got here, काय काय मिळालं बघा आपल्याला. What we got here. See, we got P. P म्हणजे काय? Proton. P proton, it has a positive charge. किती चार्ज असतो? पॉझिटिव्ह. अँड वी ऑल्सो गॉट इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हॅव निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर? निगेटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर? निगेटिव्ह. आता न्यूट्रॉन्स जेवढे इलेक्ट्रॉन जेवढे तेवढे प्रोटॉन असतात. सो इलेक्ट्रॉन्स आर 11. इथे 11 आहेत. मोजून बघा तुम्ही किती आहेत ते. 11 काढलेत आपण. सो 11 प्रोटॉन्स आणि 11 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. देअरफॉर इट इज, आणि न्यूट्रॉन डिफरंट असतात. न्यूट्रॉन कसे असतात? डिफरंट असतात. न्यूट्रॉन डिफरंट असतात. गेटिंग? नाव नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ प्रोटॉन. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर किंवा झेड, अणुअंक म्हणतो याला. समजतंय? आणि इफ वी ऍड P plus N, जर आपण P plus N केलं न्यूट्रॉन, इफ वी ऍड इन द प्रोटॉन, और E plus N जर केलं, देन वी गेट E plus जर N केलं आपण, देन म्हणजे तुम्हाला मिळतं ना, दॅट इज हा जो आहे ना, दिस इज युअर ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. दिस इज युअर ॲटॉमिक मास नंबर. तो आपण दाखवतो ए ने दाखवतो. ओके. वी शो बाय द डिजिट लेटर ए. ठीक आहे. गेटिंग? हेच तुम्हाला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. हा डायग्राम आपण बऱ्याच वेळा काढलेला आहे. If you see the diagram, this is the center. Sorry, this is the nucleus of the atom. हे काय आहे? तुमचं न्यूक्लियस आहे ॲटमचं, म्हणजे अणुकेंद्रक आहे. न्यूक्लियस म्हणजे अणुकेंद्रक या ठिकाणी तुम्हाला आहे. बरोबर? सगळ्यांना समजतं इथपर्यंत? चला पुढे जाऊया. आता आधुनिक अवस्थेची रचना कशी केली त्यांनी बघा. तर व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल. आता पण तुम्ही जे शिकलात ना, हे काय आहे? हे टप्पे टप्पे आहेत. ओके. दिस आर द स्टेप्स, और दिस आर आपण म्हणतो ना, दिस इज द अप्रोच टू दी मॉडर्न पिरियडिक टेबल. हा एक अप्रोच म्हणूया किंवा टप्पे बनवूया या इथपर्यंत येण्याचे. आता यामध्ये काय बघा, आता हे महत्व तुमच्यासाठी, इथून प्रश्न परीक्षेला सहसा जास्त विचारले जातात. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर? आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. किती ओळी आहेत? 7 आडव्या ओळी आहेत. म्हणजेच 1 ते 7 आवर्त आहेत. त्याला काय म्हणतात? आवर्त म्हणतात. काय म्हणतात? आवर्त. तसेच याच्यामध्ये 18 उभे स्तंभ आहेत. कॉलम 18 आहे, त्याला म्हणतात 1 ते 18 गण आहेत. आवर्त आडवे आणि गण उभे. या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शविलेले असतात. प्रत्येक चौकट ही
एका मूलद्रव्याची काय आहे, जागा आहे. बघा दाखवतो पुढे तुम्हाला मी. थोडं मला एवढं सिम्प्लिफाय करून सांगू त्यांना. सी. So what is the structure? So what is the structure? If we see here, बघा structure. The modern periodic table contains 7 horizontal rows. 7 horizontal rows. त्याला काय म्हणतात? Periods. त्याला काय म्हणतो आपण? Periods. What are they called as? Periods. So there are 1 to 7 periods. आडव्या ओळी आहेत कशा? कशा ओळी आहेत? आडव्या ओळी आहेत बघा. And there are 18 columns. कॉलम किती आहेत? 18 columns आहे. 1 to 18 columns. त्याला म्हटलं ग्रुप. काय म्हटलं त्यांनी? ग्रुप. बरोबर. आणि they are arranged in the form and the formation of boxes फॉर्म झालेत आणि बॉक्सेस मध्ये एक एक जागा जी आहे, each box corresponds to the place of an element. बरोबर. कसं आहे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आता तुमच्या पुस्तकातूनच. से म्हणजे शिकायचं आपल्याला, फक्त तुम्हाला दाखवतो की हाऊ हाऊ इज द अरेंजमेंट. बघा ही अशी प्रकारची अरेंजमेंट आहे. ठीक आहे. इफ यू सी दिस इज द अरेंजमेंट नाव. ओके चलो. नाव आता बघा याला काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. बघा 7 आडव्या ओळी आहेत. इथून बघा 1 नंबर हा आहे, हा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आणि 6. नीट येणार नाही माझं, तुमचं यायला पाहिजे. 7 आडव्या ओळी आहेत, त्याला आवर्त म्हटलं आणि गण. इथून बघा मोजा तुम्ही 1 2 3 4 5. तुम्हाला ऑलरेडी दिलेत नंबर 17 आणि हा 18. हा हे काय आहेत? गण आहेत. गेटिंग काय आहे ते? गण आहेत. आणि जर नीट विचार केला याच्यामध्ये तर प्रत्येक बघा हायड्रोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रत्येकाची वेगळी जागा. या ठिकाणी सोडियम ठेवलेला आहे आणि त्याचा अणुअंक पण तुम्हाला दिलेला आहे बघा डाव्या बाजूला वर. डाव्या बाजूला वर अणुअंक तुम्हाला दिलेला आहे. बघा इथे हायड्रोजनचा अणुअंक आहे 1. सेमीला जर तुम्ही सोडियम घेतला, सोडियमचा आहे 11. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही सगळे कुठलं बघा, सिलिकॉन घ्या, फॉस्फरस 15 आहे बघा इथे, सल्फर 16 आहे. सो याची प्रत्येकाची मांडणी केली आणि त्याला 4 खंड आहेत. एस डी या ठिकाणी पी आणि एक एफ खंड आहे. एफ खंड अजून आपल्याला पुढे आहे तो बघा. एस पी डी आणि एफ या ठिकाणी अजून एक एफ खंड आहे पुढे गेलेला बघा. हा एफ खंड आहे. हा थोडासा एक्स्ट्रा जे आहेत ना ते शोधले त्याच्या आपल्या या ठिकाणी आपण ऍड केलेले बघा. परत रिपीट करतो. लेट्स सी हाऊ दे आर मेड and how they are classified. कसं केलं बघा त्यांनी. See. So if you see there are 7 horizontal rows. They are known as periods. बघा 7 horizontal rows आहेत. 1 2 3 4 5 6 7. आडव्या त्याला म्हणतात periods म्हटलं जाणार. काय म्हटलेलं आहे? Periods. एक मिनिट. So they are known as periods. And 1 पासून तर 18 पर्यंत. 18. These are the columns. त्याला म्हटलं ग्रुप. किती म्हटले? ग्रुप. There are 18. गेटिंग नाव. atomic नंबर पहिले दिला बघा लेफ्ट हँड साइड. प्रत्येकाची एकच प्लेस आहे. या ठिकाणी फक्त सोडियमच आहे. ओके. इफ यू सी हिअर कार्बन इज ओनली कार्बन. सल्फर या ठिकाणी फक्त सल्फर आहे. एक बॉक्स एकासाठीच आहे. अँड atomic नंबर पण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्या खाली त्याचा atomic मास नंबर पण दिलेला बघा. त्याच्या खाली तुमचा atomic मास नंबर पण येते बघा. atomic मास नंबर इथे खाली त्याला दिलेला बघा त्या एलिमेंटच्या खाली. देर आर 4 ब्लॉक्स. एस ब्लॉक, देन यू हॅव पी ब्लॉक हिअर, देन यू हॅव डी ब्लॉक आणि अजून एक आहे एफ ब्लॉक. Okay, F block is also given here. This is F block. Getting? चलो. आता इथपर्यंत आपण कंटिन्यू करू एवढं पान आणि थांबूया. सो 7 आडव्या ओळी होतीच बघा. नीट लक्ष द्यायचं. मी काय वाचतो तुमचं लक्ष द्यायचं. या 7 आडव्या ओळींव्यतिरिक्त जर आपण मगाशी बघितलं एफ ब्लॉक बघितला, एस पी डी एफ एफ बघितलं ना, खाली 2 वेगळ्या ओळी होत्या. त्यांना लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणतात. त्यामध्ये जवळजवळ 118 चौकटी आहेत दोन्हीमुळे. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती मूलद्रव्य आहेत? सध्या 118 आहेत. जोपर्यंत हे पुस्तक छापलं होतं तोपर्यंत. अगदी अलीकडच्या काळात काही निसर्गात काही नवीन शोध सुद्धा लावलेत. बरोबर. खंड तुम्हाला सांगितलं किती खंड आहेत? एस पी डी आणि एफ. एस पी डी एफ हे 4 खंड आहेत. एस हा खंड 1 आणि 2 चा भाग आहे. 13 ते 18 मध्ये पी येतात. 3 ते 12 म्हणजे डी खंड येतो आणि तळाशी लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड श्रेणी तुम्हाला पाहायला मिळेल त्या मागच्या डायग्राम मध्ये. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य म्हणतात. आवर्त सारणीच्या पी खंडातील नागमोडी रेषा दर्शवतात. हे सगळं आपण पाहूया. त्यांचे 3 प्रकार पाडलेले आहेत त्यांनी. त्याचबरोबर नागमोडी रेषेच्या किनारी धातू सदृश मूलद्रव्य सुद्धा पाहायला मिळतील. कुठे धातू सदृश मूलद्रव्य तुम्हाला दाखवतो मी त्याच्यामध्ये. सी. हा बघा हा लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. फर्स्ट वन जी आहे ना लॅन्थेनाइड आहे
एफ ब्लॉक बघा, एफ ब्लॉक आणि पुढे आहे ऍक्टिनाइड. एल ए मीन्स लॅन्थेनाइड, एसी मीन्स ऍक्टिनाइड. सो कुठे आपण वर आहोत का? सो अपार्ट फ्रॉम दिस देर आर 7 rows अँड 7 rows आणि किती आहेत रे? 7 rows अँड 2 rows आर शोन सेपरेटली. कोणत्या सेपरेटली आहेत म्हणजे 7 + 2 9 rows झाल्या. सो दे आर लॅन्थेनाइड बघा इथे दिलं. लॅन्थेनाइड सिरीज आहे, actinide series, lanthanide series, actinide series. So there are 118 boxes. Therefore, we can say that there are 118 elements. किती एलिमेंटचा शोध लागला आतापर्यंत? 118. 118. Now there are 4 blocks. Which are they? S block, P block, D block, D and F block. 1 to 2, group 1 आणि group 2 S मध्ये येतं. Then 13 to 18 येतं तुमचं P ब्लॉक मध्ये. कसं होतं? P ब्लॉक मध्ये. आणि बाकी जे उरले ते डी आणि एफ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सो दॅट इज अ झिगझॅग मॅनर. कशामध्ये बघा, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो, मेटल दाखवलं या ठिकाणी झिगझॅग मध्ये. सी एस झाला, पी झाला, डी झाला, एफ झाला. इफ यू सी द झिगझॅग बघा, या ठिकाणी झिगझॅग मॅनर आहे. झिगझॅग मॅनर तुम्हाला दिसतोय का इथे? येस, हे बघा, हे बघा, बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, टेल्युरियम, ऍस्टटाईन हे तुमचे काय आहेत? एक मिनिट. हा, हे मेटलॉइड्स आहेत. म्हणजे काय? धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. बघा दिसते तुम्हाला झिगझॅग मॅनर. हे काय? धातू सदृश्य मूलद्रव्य. त्याला म्हणतात मेटलॉइड्स. काय म्हणतो त्याला? मेटलॉइड्स म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? मेटलॉइड्स. बघा इथे धातू सदृश्य मूलद्रव्य दाखवलीत ना तुम्हाला. हे बघा इथे झिगझॅग मॅनर मध्ये तुम्हाला दिसते. बघा झिगझॅग नागमोडी सारखं दिसतं ना तुम्हाला. हे बघा इथून बोरॉन दिसतो तुम्हाला. बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, टेल्युरियम आणि मग ऍस्टटाईन. हे बघा, हे काय? धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. ओके, कोणते धातू सदृश्य मूलद्रव्य? धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजे काय? जे धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म दाखवतात त्यांना म्हणतात धातू सदृश्य मूलद्रव्य. ठीक आहे, तर आपण इथपर्यंत आलो. तर आपण माझ्यावरती इथे थांबूयात आणि उद्या आपलं कंटिन्यू करूया.